सर्वांचेच, केवळ महाराष्ट्र नाही, देशाचे नाही, तर वेगवेगळ्या देशामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी त्यांचे काम स्वतःचा दिशा ठरवलं. व्हिएतनाममध्ये सुद्धा त्या काळात सुद्धा तेव्हा हो ची मिन नावाचे ते तिथले राष्ट्र अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि आज 350 वर्ष होत असताना छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण सातारा शहरामध्ये, राजधानी सातारामध्ये एक भव्य दिवस स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण 5-6 महिन्यात, 2 महिन्यात ते पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, या शिवजयंतीचा आज जवळपास 100 फुटी भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत. आणि एक प्रकारचं अनेकांचं जे स्वप्न होते ते साकार होणार आहे. कारण की आज ह्याच भूमीमध्ये, राजधानी सातारामध्ये आज त्यांचं जर आपण थोडं भव्य दिवस स्मारक उभं केलं तर मग आपण निष्फळ ठरवू. त्याचबरोबर हा संपूर्ण आता जे महाराजांचा आपण पुतळा पाहत आहे त्याची हाईटसुद्धा आपण वाढवणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण तर जवळपास 16 कोटी आपण खर्च करतोय. 8 कोटीचा आता खर्च झाले, अजून 8 कोटीचं काम पूर्ण जाणार आहे. आणि ह्या शिवजयंतीला सकाळी जवळपास 6:30-7:45 आपण मोठ्या प्रमाणावरती महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करून भव्य दिव्य असं आपण अभिषेक करणार आहोत. मी प्रामाणिकपणे सर्व शिवभक्तांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. जिल्हा प्रशासन असणार आहे, मग जे काय ते सलामी देण्याचा कार्यक्रम होणार, पोलीस बँड असणार आहे. कारण की आणि त्याचबरोबर हे संपूर्ण कार्यक्रम हा श्रीमंत दमयंतीराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कारण की मी या ठिकाणी अध्यक्षतेखाली संपूर्ण हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर मगाशी आम्ही पुष्पवृष्टी ज्याला म्हणतो आपण, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण करणार आहोत. फक्त आता व्हिजिबिलिटी किती मिळते ते आम्हाला त्याविषयी कळत, पण ते सुद्धा करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी महाअभिषेकाला उपस्थित राहावं एवढी हात जोडून म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य समजून प्रत्येकाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आवाहन या ठिकाणी करतो.